गंमत झाली का काय? काय सांगू हा पिंजरा किती दिवस झालाय लावून का हो? हा ना किती दिवस झालाय. चल बरं आपण पाहून तरी येऊ. हा ना. कुठे चालला सावड्या तू? वाघ पाहिला. बाई. आणि चला आपण वाघ पाहायला जाऊ बर का. पोरांना सुद्धा माहिती वाघ पाहिलं पाहायला का किती चाललोय. हुशार आहे. वाघ पाहायचं आपण तुला. कायमचं येतो जातोय त्याच्यामुळं. आणि चल वाघ पाहिला हा पाहून हे येऊ का? गप चाला. चला त्या आतूचा पाहुणा पोरे आलाय त्याला मारीत जाऊ नको नुसतं भांडणं लागत आहे तुला. येडे का त्याला मारीत जाऊ नको पाहुणे ना ते आपल्या घरचा. इकडे चल इकडे तू. मी पहिलं पाहिल इथं बी नाहीये. काय झालं? हो बाई आई बाबीचं रक्त नाही आलं. काय ग काय ग आता काय केलं काय केलं काय ग कुठे गेली मारला त्याला थांब 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 रक्त पानं. बाई पाय वाघ पाहायला आले म्हण पुढे टोला देतो इकडे त्याला उचलून घ्यायचं. चल वाघाचं पिंजर आहे. हे बाय किती रक्त निघालं पाय पोराचं. हात पानं. हे बाय हातही भरला. हे बाय किती रक्तही निघालं. पाहिलं का वाघ पाहायला आले आणि माऱ्या माऱ्या इडच केला तुम्हाला. कुठे आहे ती पोर? पोर कुठे आहे ती? थांब आता लागू दादू जोराचं. रडू नका थांबा आता आणते मी तिला. तिला येऊ दे आता. तिला आहे ना कुठे गेली घरी आलं मी तिच्याकडे पाहते. कुठे येते कुठे कुठे आहे ती पवन? पवन ती कुठे आहे? वारे वारे साडा धर रे तिला. धर 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 तिला पवन धर तिला हाण. चोला पवन या बबीला मार. पवन जाय हाण दगड तिच्या. हाण तिला. आणलंय मम्मी. कुशाल पोरं जेवढं डोकं फोडलं. काय बरं असं केलं करशील का अशी माहितीये कसं तोड केवढं दगड मार. अगं तो दिवाळीच्या सुट्टीत आता त्या आतू किती भांडायला आपल्याला. पाहुणा येईल ना आपल्या घरी त्या आतू किती भांडायला. आता मला 4 दिवस पोर आलं म्हणजे तर तुम्हाला सण नाही जात. पाहिलं का काय रे काय किती रड पाहिलं. या आता तू इकडे तू आता रक्तच देते तू. पाहुणे रावळे तुला कळती नाही काय. 2 दिवस आले नाही तू पोरचं डोकं फोडून ठेवलं. काय वाटत नाही ते वाघ पाहण्याला महत्वाचं होतं का तुला. रडू नको दादा रडू नको. कुशालला पती ती परत आता जायचं पवन दगड वागण पिकायचं ना काय परचं डोकं फोडून ठेवलं पोरीनं. डोकं फोडून काय करणार उद्यापासून अजिबात यायला आणायचं नाही. चला. येत नाही किती सांगा बस नको वाकू बाई. आता चला आता परत यायला. वाघ पाहिला आणि त्याचा पाय आणि अजिबात यायला जायचं नाही.